महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय उपयुक्त अशी या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत। माझ्या समवेत या ठिकाणी हे रावबा मेंगाळ गोठ्याचे आहेत आणि त्यांची प्राधान्यानं ओळख म्हणजे तशी महाराष्ट्राला त्यांची ओळख आहेच, पण तरी आपल्या फायद्याचं म्हणून त्यांची ओळख करून देताना असं मी सांगेल की एक खात्रीशीर पानाड्या म्हणजे विहिरीचं किंवा बोरचं पाणी पाहणारं एक खात्रीशीर पानाड्या म्हणून त्यांची अशी ओळख आहे। आणि त्यांच्या समेत आपण थोडीशी चर्चा करून मी त्यांना थोडीफार माहिती विचारतो। आता ते फार एक लाजरं बुजरं व्यक्तिमत्व आहे, त्याच्यामुळे स्पष्ट भाषेत बोलतील किंवा काय ते आपण बघूया कसं काय बोलता येते। राव नमस्कार। नमस्कार। तुम्ही पाणी केव्हापासून पाहता बरं? हे पाणी म्हणजे मी वयाच्या 7व्या वर्षापासून वयाच्या 7व्या वर्षापासून म्हणजे सुद्धा कळायला तर पाऊस त्यावेळेस तुम्ही पाणी कसे बघायचे? त्यावेळेस म्हणजे सुरुवातीला आपला आता अभ्यास करून एक अंदाजच करून पाहिले, पण ते सक्सेस होऊ लागलं तिथून पुढं ते बघा। तुमचं पाणी पाहणे काय असं विज्ञानावर आधारित आहे का देवावर आधारित असं काय वेगळा प्रयोग तुमचा? नाही, ते देवावर आधारित आहे, म्हणजे देवीची शक्ती आहे त्याच्यामुळे ती देवी मला बरोबर शिकते म्हणून ती शक्ती दिली ते माहिती होती। तुम्ही तेव्हापासून आतापर्यंत एकाच पद्धतीनं पाणी पाहता, काही पद्धतीत बदल नाही? पद्धत नाही, तेव्हापासून जे सुरुवातीला आपण जे टेट केलं आहे त्याच पद्धतीने पाहिजे, म्हणजे वेगळं काही काहीच नाही। आतापर्यंत तुम्ही कुठं कुठं पाणी पाहिलं बरं? आता वेळेस लई ठिकाणी पाहिलं, म्हणजे बरेच एक जवळ महाराष्ट्र महाराष्ट्र पाहिजे आणि अशा पद्धती लोकांचा रिस्पॉन्स कसा आला तुम्हाला पाणी पाहताना? लोकांचा विश्वास चांगल्या पद्धतीची आली, चांगली पाणी लागली तशी पाहताना सगळं विषय। साधारणतः तुम्ही पाणी पाहिल्यानंतर किंवा तुम्ही पाणी दिल्यानंतर किती टक्के लोकांना पाणी लागलं म्हणा किंवा किती टक्के लोक नाराज झाले म्हणा असं काही? नाही, बहुतेक म्हणजे जवळजवळ 100% लोक सक्सेस झाली। कवचित एखादं 10% एखादं गेला असेल चालूच आहे। तुम्ही मला कसं पाणी पाहता हेच काही प्रात्यक्षिक दाखवू शकता? नाही, ते देवीची शक्ती आपल्या नारळ असतो, नारळ हातात धरायचा आणि आपल्या देवाला समर्पित ते जे फिरायचं बरोबर ते ऑटोमॅटिक कळते अशा पद्धतीचं। तुम्ही पाणी देता त्यावेळेस नेमकं काय तुम्हाला काय कळलं त्यात? नाही, त्यातलं ते बरोबर खाली जमिनीचं म्हणजे अंदाज येतोय आणि ते पाणी फक्त आपल्याला दिसतंय का स्पष्ट किती आहे काय आहे त्या पद्धतीचं। म्हणजे रावांचं म्हणणं असं आहे की त्यांना पाणी दिसतं जमिनीत खाली। आता आपल्याला जमिनीच्या खालचा वरचा थर सोडून खालचं त्याच्या खाली काय आहे सांगता येणार नाही, पण त्यांचं म्हणणं आहे की त्यांना खाली पाणी दिसतं। खाली पाणी दिसतं तर साधारणतः तुम्ही असे फुटाचे अंदाज वगैरे असे सांगता? फुटाचे अंदाज म्हणजे आपण एक अंदाज करून म्हणायचा एवढ्या अंतरावर असणार कम्प्लीट, ते बरोबर तेवढे अंदाज फुटाचं होतं 1-2 फुटाचं फरक होतं, ते करेक्ट नेमकं होतं। ते नेमकं फूट 1-2 फुटाने फरकाने तुम्ही सांगता कसं बघ? नाही, तर ते बरोबर त्याचं तंत्र जुळत आहे, म्हणजे तंत्र अंदाज तुमचा तळाचा येतो परफेक्ट होतो। म्हणजे किती फुटावर पाणी ते एक अंतराबरोबर आपण तंत्राचं जे नजर लावली का ते बरोबर कानात आवाज होतो की एवढं फुटा पाणी असं अशा पद्धतीची शक्ती। तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची शक्ती पाहिजे थोडीशी। आम्ही यांच्याकडून एक बोर घेतलेला आहे दुष्काळाच्या काळामध्ये 2006च्या काळात। त्या बोरला आम्हाला आत्तापर्यंत म्हणजे आता 20 वर्ष पूर्ण झाली, 20 वर्षात अजून तो बोर बंद पडलेला नाही। विहिरीला सुद्धा यांनीच पाणी दिलेलं आहे आम्हाला, आमचं म्हणजे विहिरीचं पाणी सुद्धा चांगलं। मी माझ्या वतीनं माझ्या खूप साऱ्या मित्रांना पाणी सांगितलं, सगळ्यांना पाणी त्यांचं लागलेलं आहे। म्हणजे अतिशय आणि भोळं भाबडं व्यक्तिमत्व आहे, असं ढग असलेलं आहे किंवा असं काही नाही। ते म्हणतायत की त्यांना ती एक दैवी शक्ती प्राप्त आहे, असू शकतं त्यांना। आता त्यांना काय कळतं हे आपल्याला कळू शकत नाही, त्यांच्या भावना नेमक्या त्यांना म्हणजे आपल्याला सांगता येणार नाही की त्यांच्या पाणी पाहताना नेमकं काय कळतं। पण खूप साऱ्या ठिकाणी मी पण अनुभवलेलं आहे, मी पण पाहिलेलं आहे की त्यांनी पाणी दिलं की खात्रीशीर पाणी देतात। अन्यथा हे पण मी पाहिलेलं आहे 35-35 एकर जमीन त्यांनी पाण्याची तपासली आणि त्या जमिनीत पाणीच नाही असं त्या माणसांना सांगितलेलं सुद्धा, असं पण व्यक्तिमत्व आहे बघा। त्यांचा फोन नंबर खाली कमेंटमध्ये देण्यात येईल,
डिस्क्रिप्शनमध्ये वगैरे कुठेतरी असो तिथे फोन नंबर मिळेल, त्यांच्याशी संपर्क साधा. आता ते फार बिझी असतात या पाण्याच्या संदर्भामध्ये. खूप लोक त्यांना ह्या गावात गेले का त्या गावात दुसरीकडे, त्या गावात तिसरीकडे. आता तशी फोनची सुविधा उपलब्ध झाली. एक काळ असा होता की फोनची सुविधा उपलब्ध नव्हती. बघा, तुम्हाला जर योग्य वाटलं, तुम्हाला जर पाणी शोधायचं असेल तर रावबा मेंगडे यांच्याशी संपर्क साधा. नमस्कार.